नमस्कार मंडळी, आज एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। ही मेथीची भाजी मी निवडून घेतलेली आहे। आता पाणी ओतून घेते। 2-3 पाण्याने धुवून घेतलेलं आहे। बघा, अशा पद्धतीने मी खोडून घेतले ते मेथीच्या काड्या थोड्या आणि पानं थोडे, अशा पद्धतीने ही मेथी निवडून घेतली। आणि ह्याच्यामध्ये आता मी मीठ टाकलेलं आहे। त्या पानावर जे धूळ बसलेली असते ना, ते व्यवस्थित निघून जाते मीठ टाकल्यामुळे, म्हणून मी थोडं मीठ टाकून घेतलं। अशा पद्धतीने हे धुवून घेतलेली। आता मी पाणी पण काढून घेतलं, त्याच्यातलं स्वच्छ करून घेतली ही भाजी। बघा अशा पद्धतीने। आता मी त्याच्यामध्ये मटकीची डाळ टाकणार आहे। आता ही मटकीची डाळ मी पाण्यामध्ये भिजवून घेतली, 2-3 पाण्याने धुवून घेतली। आणि ही मी मटकीची डाळ मी 5 ते 10 मिनिट मी बाजूला काढून ठेवते। मटकीची डाळ ही सगळ्या डाळीमध्ये उत्तम असते। डाळीचा राजा म्हणायला काही हरकत नाही। या डाळीला इतकी छान असते, शरीराला पौष्टिक असते, म्हणून आपण ही डाळ अवश्य खावी। ही मी त्याची खुडून घेतलेली जी भाजी होती, ही मी थोडी त्याचे काप करून घेते। छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत अशा पद्धतीने। बघा, असे मी काप करून घेतले। आता मी गॅसवर कढई ठेवली। कढईमध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे। तर तेल गरम झालं, त्याच्यामध्ये मी लसूण टाकला। हा लसूण टाकून घेतला। आता मी त्याला थोडंसं हलवून घेते अशा पद्धतीने। गॅस थोडा मध्यमच ठेवायचा, कारण मोठा केला तर आपलं लसूण जळण्याची शक्यता असते, म्हणून थोडं मध्यमच गॅस ठेवायचा। बघा, थोडं शिजत आलेलं आहे लसूण, थोडा कलर चेंज झाला लसणाचा सुद्धा आता। बघा अशा पद्धतीने थोडा लालसर पिवळसर झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये मी ही खुडून घातलेली जी मेथी आहे ना, आपण ही ह्याच्यामध्ये टाकून देऊ। आता मी हे तेलामध्ये ही नीट केलेली कापून घेतलेली जी मेथीची भाजी आहे ना, ही मी त्या लसणाच्या फोडणीमध्ये टाकून घेतली। आता ही जी डाळ घेतलेली होती ना मटकीची, आपण भिजवून 10 मिनिट भिजवून टाकलं, आणि आता ही डाळ मी ह्याच्यामध्ये घालून घेते। ह्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा मी लाल तिखट टाकलं, अर्धी चमची हळद टाकली। बघा अशा पद्धतीने हे अर्धा चमचा हळद टाकलेली आहे। आता ह्याच्यामध्ये थोडं मीठ पण टाकून घेऊ। अर्धा चमचा मीठ टाकलं अशा पद्धतीने। बघा किती छान दिसते। त्याला आता हलवून घेऊ। कढई जरा हलते, त्यामुळे मी कडचीने धरून घेतलेले कढईला, आणि हे आता व्यवस्थित हलवून घेते। अशा पद्धतीने हे हलवून घेतलं। बघा कलर पण छान आलेला आहे। अशा पद्धतीने हे भाजी झाली। मी एक 5 सेकंद मी हे झाकण ठेवून घेते। बघा अशा पद्धतीने। जास्त वेळ झाकण ठेवायला नको हे भाजीवर, किंचित मी एक डाळीचं थोडं हे व्हावं म्हणून मी हे झाकण ठेवून घेतलं। बघा अशा पद्धतीने हे हलवून घेतलं। आता शिजलेली आहे भाजी। असं थोडं अधूनमधून हलवून घ्यायचं, म्हणजे खाली लागत नाही। भाजी झालेली आहे। आता मी सर्व करून घेते। एका प्लेटमध्ये ही भाजी मी काढून घेते अशा पद्धतीने। बघा प्लेट पण हालते, मी बोटाने धरून घेते अशा पद्धतीने। धरून घेतला। प्लेटमध्ये मी सगळं काढून घेतलं। अशा पद्धतीने मी सर्व करून घेतलं हे सगळं। प्लेटमध्ये सर्व करून घेतलं। चला मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू। थँक्स फॉर वॉचिंग।